ही आहेत माझी छोटीशी बैल. आज मी यांचीच पूजा करणार आहे. इकडं डाळ घेतली शिजत घालायला, कारण आज करायचा आहे पुरणपोळीचा नैवेद्य. आणि पुरणपोळीचा नैवेद्याशिवाय सण कोणताच पूर्ण होत नाही. त्यासाठी मग म्हटलं पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा. इथं डाळ मोजून घेते. डाळ मोजून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला तेल लावून मग कुकरला शिजवायची. कुकरला शिजवायची कारण ही डाळ आहे घरची, तर ती शिजण्यासाठी वेळ लागू शकतो. कारण घरच्या डाळी कधी कधी नाही लवकर शिजल्या जात आणि हरभरे पण खूप जुने आहेत, मग डाळ शिजायला त्रास होऊ शकतो, म्हणून कुकरला शिजवायची. त्यानंतर पातेल्यात ट्रान्सफर करायची, म्हणजे थोडंसं येळवणी निघेल. कारण आपल्याला करायचे हे येळवण्याची आमटी किंवा कटाची आमटी म्हणू शकता तुम्ही. तर आपल्या इकडं म्हणजे आमच्या गावी तर ना सगळीकडं म्हणजे माहेरी सासरी येळवण्याचीच आमटी म्हणतात याला. काही काही लोक याला कटाची आमटी बोलतात. तर इथं असं छानसं डाळीला तेल लावून घेतलं आणि मग ते डाळ कुकरमध्ये टाकून घेतली. कारण मस्त असं डाळ शिजली पाहिजे, पुरण चांगलं झालं पाहिजे, त्यासाठीच इथं डाळ अशी मी शिजत घातली. त्यानंतर मग म्हटलं देवपूजा वगैरे करायची, कारण आज देवपूजा वगैरे झाल्यानंतर मला करायची हे बैलांची पण पूजा. मग त्यासाठीच बघा इथं पटपट स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते. आई आणि जाऊबाईंचं पण त्यांची कामं चालू होती. देवपूजा करून घेतली आणि अशी काही मग मी बैलांची पूजा मांडली. कारण आजचा दिवस असतो बैलांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्याचा. कारण वर्षभर बैलांना कधीच आराम भेटत नाही. आजच्या दिवशी त्यांचं खूप कौतुक करायचं असतं, कारण त्यांनी वर्षभर किती मेहनत केलेली असती त्याची जाणीव व्हावी यासाठीच हा सण आहे. आणि त्यांचं मस्त असं आज पोट भरून कौतुक करायचं, त्यांना गोडधड जेवण घालायचं, मस्त मस्त नैवेद्य करायचा. त्यांचं काय म्हणतात शिंग वगैरे रंगवायचे वगैरे असलं काही काही गावाकडं खूप असतं. जुन्या आठवणी आहेत माझ्याकडं ह्यातल्या खूप. तर म्हटलं आपल्या पण मुलांना माहिती व्हावं म्हणून मग ही मी पूजा मांडली. आदल्या दिवशीच पूजा मांडतात, खांदे मळणी वगैरे करतात त्यांची. म्हणजे बैलांचं जे वशिंड असतं त्याला ना हळद आणि तेल किंवा तूप असं घेऊन ना त्यांना मालिश करायची असते. कारण बैल थकलेले असतात, त्यांना पण मालिशची गरज असते किंवा काय असं आम्हाला सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी ना खांदे मळणी आदल्या दिवशी असते. धपाट्याचा नैवेद्य असतो आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पोळ्याचा नैवेद्य म्हणजे बेंदूर सण असतो. तर इकडं ना पुण्यात हा सण साजरा होत नाही. पुण्यातला बेंदूर वेगळा असतो, मग त्यासाठीच इकडं ना अजिबात कुठे बैल वगैरे सापडत नाही आहेत. तर मग हे जुने बैल आहेत माझ्याकडं, जे माझ्या चुलत भावाने मला दिले होते माझं लग्न झालं त्यावेळी, आणि तेच मी ठेवले होते. त्यालाच आत्ता मी पूजा करणार आहे. इथं ना शेंगोळे बनवायचे चाललेत किंवा कडबोळे म्हणू शकता तुम्ही. तर हे छोटे छोटे बनवलेत 4 ते बैलांच्या शिंगात घालण्यासाठी. आणि आता जे मी बनवते ते देवाला नैवेद्यासाठी. गोड चकली म्हणू शकता याला तुम्ही. गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि गूळ एवढ्या मिक्स मिश्रणाचं हे सगळं बनवलं जातं. तर खूप छान परंपरा आहेत बरं का आपल्या संस्कृतीत. काहीतरी म्हणजे प्रत्येकाबद्दल प्रत्येकासाठी सण आहे आणि त्यांचा आदर व्यक्त करायसाठी किंवा त्यांना छान वाटावं ह्यासाठी हा सण साजरा करायचा. इथं हे कडबोळे किंवा शेंगोळे मी तळून घेतलेत आणि म्हणजे जाऊबाई तळतायत ह्या, पण तळून कशासाठी घ्यायचं, कारण ते शिंगात छान बसलं जातं आणि छान कलर पण येतो. तर जाऊबाई आमच्या बघा तळतायत. तर त्यांना पण खूप आवडतात बरं का व्हिडिओ बनवाय, माझे बरेच व्हिडिओ त्या बनवत असतात. तर इथं बघा हे तळून झालेलं आहे आणि हे देवासाठी नैवेद्य करायचा चालला आहे तो तळला. आणि छोटे छोटे आपल्या बैलांसाठी पण तळलेत ना, ते पण तुम्हाला दाखवते बाहेर काढल्यानंतर तेलातून. तर ह्या बघा इथं तळायचं चाललंय ह्यांचं. आणि मी व्हिडिओ करत होते आज, तर हसायला येत होतं त्यांना खूप. तर हे बघा असं छानसं तळून झालेलं आहे. आणि हे आपल्या छोटे छोट्या बैलांचे छोटे छोटे शेंगोळे, तर ते ना आपण शिंगात घालायचं आहे. तर खूप छान गावाकडं परंपरा असतात. अगदी जनावरांना पण, बैलांनाच नाही असं बेंदर सणाला प्रत्येक शेतकरी ना त्याच्या प्रत्येक जनावराला स्वच्छ आंघोळ घालून त्यांना शिंगाला वगैरे कलर देऊन, आणि बैल वगैरे असेल तर मग अंगावरती पण त्याच्या कलरनं छान हे केलं जातं, कलर वगैरे केलेला असतो. खूप छान असं ना बघायला भेटतात. शेतकऱ्याच्या घरी हा सण खूप छान साजरा होतो बरं का. आणि मी पण एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे, त्यामुळे मला ह्या गोष्टी माहीत आहेत कसा सण साजरा करतात. हा खूप भारी वाटतं. माझ्या मुलांना माहीत व्हावं म्हणून मी हे सण साजरा करायचा प्रयत्न करते. तितक्या प्रमाणात नाही होऊ शकत, पण थोडीफार माहिती त्यांना मी तोंडाने सांगू शकते, थोडंफार त्यांना दाखवू शकते. अशा प्रकारे त्यांना मला ह्या गोष्टी
पुढं माहिती करून द्यायच्या आहेत. तर सर्वस्वी झोपली होती तेवढ्यात ही तयारी चालली होती. त्यानंतर तिला मग हे सगळं दाखवायचं होतं, कारण उठल्या उठल्या बाळांना मग घ्यायला लागतं काय, म्हणून मग हे पहिलं आवरून घ्यायचं होतं. सर्वस्वीला आवडते म्हणून मी आज साडी घातली परत. आणि इथं बघा गहू एका छान पाटावरती ना गहू पसरवून घेतलेत. त्यानंतर इथं बैल ठेवायचे. खूप छान असा नैवेद्य करायचा असतो आज बैलांना किंवा जनावरांना पण. शेतकऱ्यांच्या ह्याच्यात ना जेवढी म्हणजे जी काही जनावर आहेत त्यांना नैवेद्य केला जातो पुरणपोळीचा वगैरे. आणि मूळ म्हणून एक म्हणजे एका झाडाचं हे भेटतं, तर ते मूळ आज घालायचा मान असतो आज बैलांचा, तर ते मूळ पण घातलं जातं. पण आज ना पुण्यात कुठंच काहीच भेटत नव्हतं, पण माझ्याकडे जे होतं त्याच्यात मी साजरा करायचा प्रयत्न करते. अगोदर बैलांना खांद्याला हळद वगैरे लावून घेतली, त्यानंतर बैलांना हळदी कुंकू लावून घेतलं, स्वतःला हळदी कुंकू लावलं, छानसं असं त्यांच्या शिंगात हे कडबोळे घालून घेतले. आणि मला खूप भीती वाटत होती बरं का, ही बसते किंवा नाही, कारण ही इथं जेवढी बैलं दिसतात ना त्याच्यापेक्षा खूप छोटी बैलं आहेत बरं का. तुम्हाला जाणवत असेल माझ्या हातापाशी त्यांचे शिंग कळत असतील केवढे आहेत. म्हटलं बसतंय की नाही बसतंय की नाही, मी अंदाजे केलं होतं पण खूप छान बसलं. कारण आपण मनापासून एखादी गोष्ट केली ना तर ती खरंच छान होते. तर इथं बघा मस्त असं हळदी कुंकू लावून घेतलं, बैलांची पूजा केली. खऱ्या बैलांपर्यंत तर नाही पोचू शकत, पण जे काही आपल्या पूर्वजांनी परंपरा चालू केलेत त्या तर आपण जपणं गरजेचं आहे. तर त्यासाठी बघा मी इथं बैलांची पूजा म्हणले. आणि तुम्ही करता का बैलपूजा अशी? तर कशी करता, वेगळ्या पद्धती काय आहेत का, तर त्या माझ्याशी शेअर करा, मला पण आवडतील जाणून घ्यायला. त्यानंतर असं दिवा वगैरे लावून घेतला, नमस्कार केला बैलांना आणि कृतज्ञता व्यक्त केली त्यांच्याबद्दलची. तर खूप असं छान वातावरण असतं असं काही सण साजरा केला घरात तर. आणि असं भारी वाटतं मनाला पण की आपण काहीतरी असं केले. उगाच ते न करणं म्हणजे काही पर्याय निघू शकतात न करण्यासाठी, पण करण्यासाठी एक कारण पुरेसं आहे की आपल्या मुलांना ह्या गोष्टी माहीत पाहिजेत. शाळांमध्ये वगैरे साजरा करतातच, पण प्रत्येक गोष्ट शाळेत साजरी नाही होऊ शकत. घरात असेल तर त्या गोष्टीचे त्यांना पण किंमत कळेल बाळांना, म्हणून हे करायचं. त्यानंतर बघा इथं माझं डाळ कुकरच्या शिट्ट्या करून झाल्या होत्या म्हणून पातेल्यात ट्रान्सफर केली होती. आणि आईंनी इकडं पुरण करायला घेतलं होतं, तर गूळ घातला इथं आणि थोडीशी साखर घातली डाळीला. थोडासा गूळ थोडीशी साखर घातली ना तर पोळ्या जास्त फुटायचं म्हणजे प्रमाण कमी होतं. त्यासाठी बघा साखर आणि गूळ असं मिक्स करून घातलं. आणि त्यांची पुरणाची तयारी चालू होती. मी इकडं मसाला वगैरे बनवायला घेतला होता कारण मला आमटी करायची होती. तर इकडं ना आईंचं पुरण बनवायचं चाललं होतं, तोपर्यंत मी इकडं कटाची आमटी करून घेतली. छानशी अशी कटाची आमटी केली. याला येळवण्याची आमटी म्हणतात आमच्या इकडं. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. माझ्या माहेरी ना कुंभार अशी काही बैल देऊन जातो मातीचे, आणि जी झाड वगैरे देणारे लोक असतात मांग वगैरे, त्यांचा आज मान असतो की ते आपल्या घराला सगळ्यात तोरण बांधतात, त्यांना धान्य वगैरे द्यायचं असतं, कुंभारांना पण धान्य द्यायचं असतं. प्रत्येकाचा मान असतो आणि तो त्यांना दिलाच पाहिजे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सगळ्यांना, लाईक शेअर आणि सबस्क्राईब.